फेब्रुवारी महिना संपत आला असताना नागपूरच्या हवामानात लक्षणीय बदल जाणवला आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने काही भागात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता आणि या अलर्टचा परिणाम म्हणून नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात अचानक मुसळधार पावसाची हजेरी झाली आहे. गेल्या रात्री नागपूर शहरात अवकाळी पावसामुळे रात्री अचानक जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे वातावरण अचानक बदलले आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. यामुळे नागपुरातील अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली, विशेष करून वर्धा रोड, विमानतळ परिसर, स्नेहनगर आणि इतर भागात याचे प्रात्यक्षिक दिसले. या पावसामुळे काही भागांत विजांचा कडकडाटही नोंदवण्यात आला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मार्च महिन्यात नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरी 33 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. हा बदल हवामानातील अस्थिरतेचा भाग असून फेब्रुवारीच्या शेवटी पडलेला पाऊस आणि तापमान वाढ या दोन्ही गोष्टींचा परिणाम दिसतो आहे. हवामानातील बदलामुळे म्हणजेच थंडीचे दिवस ओसरत असून उष्णतेचा प्रभाव वाढत आहे आणि त्यामुळे हवामानातील चढ-उतार वाढले आहेत. अशावेळी नागरिकांनी हवामानात होणाऱ्या बदलांबाबत सजग राहणे गरजेचे आहे. एकंदरीत फेब्रुवारीच्या शेवटी अचानक आलेल्या या पावसामुळे नागपुरात वातावरणात बदल जाणवला असून नागरिकांना हवामानातील माहिती ठेवणे गरजेचे आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.